फायनली बिग बॉस मराठी सीझन 5 चे पहिले वोटिंग ट्रेंड आलेले आहेत. तुम्हा सगळ्याला माहितच आहे की घरातून बाहेर जाण्यासाठी 6 लोक नॉमिनेट आहेत. एक आहे अंकिता, दुसरा आहे धनंजय, तिसरा आहे सूरज, चौथा आहे योगिता, पाचवी आहे वर्षा आणि सहावा आहे पुरुषोत्तम. ही 6 लोक जे आहेत ते घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत आणि यामध्ये वोटिंगची खूप मोठी लढाई सुरू आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तो लेटेस्ट जे वोटिंग ट्रेंड आलेले आहेत त्यानुसार मित्रांनो, पुरुषोत्तम जे आहेत ते सगळ्यात शेवटच्या नंबरला आहेत, कारण त्यांना मिळालेले आहेत फक्त 4% वोट. किती? 4% वोट. त्यानंतर नंबर 5 वरती आहे इकडे सूरज. सूरजला मिळालेले आहेत 6% वोट मिळालेत. म्हणजे ज्या पब्लिकने सूरजला सपोर्ट केला होता पहिल्या दिवशी आणि बोललं होतं की सूरजला टार्गेट करण्यात येते, त्याला फक्त 6% लोकच सपोर्ट करतायत आता सध्या स्थितीत, तर असं वाटतंय, कारण 6% त्याला वोट मिळालेले आहेत. त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते थोडंसं शॉकिंग आहे माझ्यासाठी, कारण ते आहे अंकिता वालावलकर आणि हिला फक्त जे आहेत ते 12% वोट मिळालेले आहेत. किती? 12% वोट मिळालेले आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, की नंबर 4 ला आहे अंकिता, नंबर 3 ला आहे योगिता चव्हाण. थोडंसं शॉकिंग आहे मित्रांनो, मला असं वाटत होतं की आता सिरियल संपली काही दिवसापूर्वी तर जास्त वोट मिळतील, पण तसं नाही झालंय मित्रांनो. ते नंबर 3 ला आहे आणि हिला आहे 13% वोट. किती? 13% वोट जे आहेत ते योगिताला मिळालेले आहेत. नंबर 2 वरती आहे वर्षाताई. पाठच्या 2 दिवसापासून खूप चर्चा आहे वर्षाताईच्या नावाच्या, सगळीकडे वर्षाताई वर्षाताई, आणि वर्षाताईला जे आहेत ते 20% वोट मिळालेले आहेत. किती? 20% वोट मिळालेले आहेत वर्षाताईला. आणि नंबर 1 चा जो कॅन्डिडेट आहे त्याने जे आहेत ते सगळ्यात जास्त वोटिंग मिळवलंय, म्हणजेच कोण, तर धनंजय पवार. याला जे आहेत ते 45% वोट मिळालेले आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, 1 नंबरला आहे इकडे धनंजय, 2 नंबरला आहे वर्षाताई, 3 नंबरला आहे योगिता, 4 नंबरला आहे अंकिता, 5 नंबरला आहे सूरज आणि 6 नंबरला आहे पुरुषोत्तम. रँकिंग अशी होते मित्रांनो, 1, इकडे 2, त्यानंतर इकडे होते 3, 4, 5 आणि 6. आता 1 नंबरवरती धनंजय राज्य करतोय आणि त्याला सगळ्यात जास्त 45% वोट आहे आणि त्याच्या समोर या लोकांचं वोटिंग तुम्ही बघू शकता. याचाच अर्थ काय मित्रांनो, की कॉम्पिटिशन तगडं कोणामध्ये चालू आहे? अंकित आणि योगितामध्ये. कॉम्पिटिशन तगडं कोणामध्ये चालू आहे? सूरज आणि पुरुषोत्तम मध्ये. आता मित्रांनो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे की या कॉम्पिटिशन मध्ये कोण कोणाला पाठी नेते आणि कोण कोणाला पुढे नेते. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जे आहेत त्या वोटिंग लाईन चालू आहे. तुमच्याकडे वोट करायला वेळ आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या कॅन्डिडेटला वोट करू शकता. वोटिंग ट्रेंड जे आहेत ते यानुसार आहेत. 6 नंबरला आहे पुरुषोत्तम, 5 नंबरला आहे सूरज, 4 नंबरला आहे योगिता, 3 नंबरला आहे अंकिता, 2 नंबरला आहे वर्षाताई आणि 1 नंबरवरती राज्य करतोय धनंजय पवार. मला असं वाटतं की तुम्हाला वोटिंग ट्रेंड समजले असतील आणि जर काही नवीन वोटिंग ट्रेंडची तुम्हाला आयडिया आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत भारत माता की जय.